पाणी चाललं असं जमिनीत उभं चालू केलं काय? नमस्कार मित्रांनो, जरी पुण्यातला पाऊस थांबला असला तरी लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजून संपलेले नाही आहेत. पुण्यातल्या आजूबाजूचे जे गावखेडे आहेत तिथे लोक खूप प्रॉब्लेम फेस करत आहेत. आज आम्ही भोपणे इथे आलो आहे. आम्हाला यांनी बोलवलं आहे, आजींनी यांनी, आणि माझ्यासोबत आणि काही जिल्हेदार आहेत ज्या काँग्रेसच्या प्रभाग 4च्या अध्यक्ष आहेत, सामाजिक कार्यकर्ते जे 4-5 दिवस झाले खूप मेहनत घेत आहेत. अजिंक्य शेडगे आहेत आणि ह्या आजी आणि ह्या ताई आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. तर हा जो भाग आहे वाघोलीमधला विठ्ठलवाडी आणि कटकेवाडी असा हा रोडचा नगर हायवेला हा भाग आहे. आम्ही आत्ता पाहत आलो, अक्षरशः म्हणजे पूर्ण पाणी शेतांनी साचलेलं आहे आणि ते पाण्याचा जो ओढा असेल किंवा ज्या पाण्याला जायला वाट असते ती वाट पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे सिमेंट टाकून. तर ते पाणी कुठे तर ह्या लोकांच्या घरात मुरत आहे. तर आता तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला. पुढे एक आजी बसलेल्या आहेत, ह्यांचं वय मला वाटतं 100च्या जवळपास आजींचं वय आहे आणि त्यांचं घर तुम्ही पाहू शकता. इकडे या. ह्या घरामध्ये आजी राहतात जिथे पाणी पूर्ण साचलेलं आहे. त्या तिथे राहू शकत नाहीत. आणि पुढचं जे घर आहे इथे ह्या ताईंचं ते घर आहे. तर इथून बघा पूर्ण पाणी असं झिरपत आहे. तिकडे झरे लागलेत घरामध्ये आणि 5-6 दिवस झाले. किती दिवस झाले? 8 दिवस झाले. हे लोक ना स्वयंपाक करू शकतायत व्यवस्थित, ना राहू शकतायत, ना झोपू शकतायत. छोटी मुलं आहेत. प्रशासन सुद्धा यांच्याकडे लक्ष देत नाही. अजिंक्य शेडगे यांनी PMRD कडे सुद्धा कंप्लेंट केली आहे. एक दिवस येऊन गेले वाटतं ते. त्यांनी पंपाने खूप त्यांच्या मागे लागून पंपाने पाणी काढून घेतलं, पण जिथे साचलेलं पाणी आहे ते यांच्या घरामधनं मुरत आहे आणि खरोखरच यांचे हाल आहे. म्हणजे आता बघितलं तर अक्षरशः त्यांचे कपडे वगैरे असे सगळे वर कॉटवर टाकलेले आहेत. म्हणजे दिवसभर पाणी काढण्यामध्ये लागलेले आहेत. काम धंद्याला जाऊ शकत नाही, बाकी दुसरं कोणतंच काम करू शकत नाही. मोटर लावून पाणी काढतात, लाईट बिल वाढत आहे. ह्या बघा, ह्या घरात सुद्धा पाणी आहे. ह्या घरात सुद्धा पाणीच आहे पूर्ण. तर माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही एकदा सगळं, कसं आहे माहिती आहे का, सगळेजण दौरे करतात, फक्त दौरे करून बघून जातात, मात्र प्रश्न सोडवायला पुढे कोणीच येत नाही. अजिंक्य शेडके सारखे कार्यकर्ते दिवस रात्र तिथे त्या परिस्थिती जिथे ते लोक हे करतात तिथे जाऊन स्वतः फावडे वगैरे घेऊन तिथे नाल्या पाडून देतात. हे काम प्रशासनाचं आहे आणि प्रशासनाने याच्यावर सिरियसली लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि मला असं कळकळीची विनंती वाटते PMRDच्या काही लोकांनी पण याच्यावर लक्ष घालावं आणि पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूला जाऊन एकदा बघा, खरोखरच लोक प्रॉब्लेममध्ये आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी त्या आजी अक्षरशः रोडवरच बसलेल्या आहेत. या काही तर बाहेरच आहेत, स्वयंपाक करायला सुद्धा त्यांना हे नाही आहे. आणि सगळं बघितलं तर वाईट वाटतं की आपलं प्रशासन नेमका विकास कोणता झाला आहे हाच कळत नाही आहे. मी पूर्वीच्याही लाईव्हमध्ये सांगितलं आहे की तुम्ही शहराचा विकास करताय, पण त्याच्यामध्ये काय आहे तर जे नैसर्गिक स्रोत आहे, नाले नद्या सगळे बुजवून हे फक्त बिल्डर लॉबी याच्यावर उभी करतायत. आणि निसर्ग आहे, शेवटी निसर्ग त्याच्या वाटा काढतो. मनुष्याने त्याच्यावर अतिक्रमण केलं तरी निसर्गाचा गुण सोडत नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि जेव्हा तुम्ही बिल्डर्स लोकांना परमिशन देता त्यावेळेस तुम्ही विचार करावा PMRD किंवा प्रशासनाने की तुम्ही बिल्डर्सला जागा देता, नदी नाले बुजवून त्याच्यावर बिल्डिंग बांधण्यासाठी त्यांना परमिशन देता, तर हा विकास नाही, हा विकासच नाही. जर विकास झाला असता तर आज पुण्याच्या आजूबाजूचे खेडे असे हे पाण्याखाली गेले नसते.
तर तुम्ही याच्याकडे प्रशासनाने कळकळून माझी विनंती आहे की लक्ष द्यावं आणि इथल्या लोकांचं हे प्रश्न सोडवावे आणि लवकरात लवकर पुढचे जे काही तुम्ही परमिशन देणार आहात तर बिल्डर लॉबी ही वाढवू देऊ नका आणि जे देशाचं जे जिल्ह्याचं खेड्यापाड्याचं सौंदर्य आहे ते नष्ट करू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.